संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरे यांनी 2-3दा माझं नाव का घेतलं हे मला समजलं नाही, पण मी या रस्त्याने कधी जात नाही। महाराष्ट्र मला थोडाफार ओळखतो, माझी पार्श्वभूमी अशी राहिलेली नाही। मीही मराठवाड्यामध्ये फिरत आहे, मलाही लोक आवडतात आणि निवेदन देतात। मग हेही मीच करत आहे का? मला अडवा आणि निवेदन द्या, हे मीच सांगतोय का? असा प्रतिप्रश्न पवार यांनी राज ठाकरेंना उद्देशून केला। राज ठाकरेंनी नुकतेच छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता। यावर बोलताना शरद पवार म्हणाले की महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी मी आज मांडलेली भूमिका सामंजस्याची आहे की तेढ वाढवणारी आहे का? राज ठाकरेंनी विनाकारण नाव घेतलं असं माझं मत आहे। दरम्यान माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे। आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय चित्र राहील हे सांगता येणार नाही। मी पर्याय सुचवला की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली। आता तुमच्या मार्फत असं सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्यांनी योग्य वाटेल त्या लोकांना बोलवावं। आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।